पाहूया बातम्या विस्तारानं। गुरुवारपासून बेपत्ता असलेले पर्यावरण कार्यकर्ते फादर बिस्मार्क डायस यांचा मृतदेह अखेर शनिवारी सान दिस्तेवमधील एका कालव्याजवळ सापडला। याच कालव्याजवळ शुक्रवारी त्यांचे चप्पल, दुचाकी, मोबाईल आणि पाकिट सापडलं होतं। शनिवारी सकाळी त्यांचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। गुरुवारपासून बेपत्ता असलेले पर्यावरण कार्यकर्ते फादर बिस्मार्क डायस यांचा मृतदेह अखेर शनिवारी सान दिस्तेवमधील एका कालव्याजवळ सापडला। याच कालव्याजवळ शुक्रवारी त्यांचे चप्पल, दुचाकी, मोबाईल आणि पाकिट सापडलं होतं। शनिवारी सकाळी त्यांचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। गुरुवारी रात्री फादर बिस्मार्क आणि त्यांच्या सोबत दोघे जण होते। दोघेही सान दिस्तेवमधील एका कालव्याजवळ गेले होते। रात्री 11च्या सुमारास फादर बिस्मार्क पाण्यात उतरले, मात्र त्यानंतर ते सकाळपर्यंत वर आलेच नाहीत। त्यांच्यासोबत असलेल्या दोघा युवकांनी त्यांची पहाटेपर्यंत वाट पाहिली। त्यानंतर सकाळी त्यांच्या घरच्या मंडळींना याबाबत कळवण्यात आलं। घटनेची नोंद घेऊन लगेचच याबाबतची माहिती जुने गोवा पोलीस स्थानकात करण्यात आली। तेव्हापासून पोलीस त्यांचा शोध घेत होते। दरम्यानच्या काळात याच कालव्याजवळ शुक्रवारी त्यांचे चप्पल, दुचाकी, मोबाईल आणि पाकिट सापडलं होतं। अखेर शुक्रवारी सकाळी त्यांचा मृतदेह दृष्टीस पडला। घटनेची माहिती मिळताच जुने गोवे पोलीस घटनास्थळी दाखल झाले। फादर बिस्मार्क डायस यांनी मोपा विमानतळ, तेरेखोल गोल्फ पोस्ट तसंच सीआरझेड आंदोलनात सक्रियपणे भाग घेतला होता। कुंभारजुआ मतदारसंघातून त्यांनी विधानसभा निवडणूकही लढवली होती, तेव्हा त्यांचं फादरपद काढून घेण्यात आलं होतं। या घटनेचं वृत्त संकलन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर संताप व्यक्त करत येथील नागरिकांनी वृत्त चित्रीकरणास मज्जाव केला। दरम्यान बिस्मार्क यांचा एक मित्र पत्रकारांशी बोलण्यास तयार होता, मात्र नागरिकांनी त्यालाही अडवलं। त्या मित्रानं या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी सरकारकडे केली आहे। हांव खांडोळे रावता। फादर बिस्मार्क डायस हे माझे सारके क्लोज फ्रेंड। काल म्हाका सांजे वेळार म्हज्या एका फ्रेंडान मोबायलाचेर सांगलें की तुमचो बिस्मार्क डायस ना म्हणून, जो ते मोटरसायकल, ज्यो कितें वस्तू आसल्यो तेजे कडेन त्यो मानशेच्या थंय बांदार दवरलेले आसा आनी तो तेजी बॉडी ना म्हणून। हें आयकना बरोबर हांव नकळो तुका म्हाका कितें जालें तें की एक व्हडलो आमच्या गोंयचेर आघात जाल्ल्या सारको जालो। कित्याक बिस्मार्क डायस हे खंयच्याय कोणाच्याय असल्या एक्टिविटीसांच्या प्रॉब्लेमांक पयलीं म्हणजे धांवून वयताले। दुसरी गजाल अशी आसा की तो म्हणटा तो क्रिस्तांव आसूं, हिंदू आसूं जावं मुसलमान आसूं, खंयच्या धर्माचो आसूं, तो म्हणटालो आमी सगळे जाण एक रावपाक जाय आनी आमी गोंयान एक आसा म्हणून। हें जें सैमान आमकां गोंयान कितें दिलां तें आमचें गोंयचें तशेंच उरपाक जाय म्हणून। विकास करूंकूच जायो, पूण विकास सगलो भकास करून न्हू, सगळें वायट करून न्हू। हीं शेतां, हीं झाडां, हे पयलींचें जें पळय कितें आसा आमच्या जाणट्यांनी नॅचरल दवरलेलें तें दवरून आमी विकास करपाक जाय म्हणून। आनी विकास म्हटल्यार रोडूच न्हू, विकास म्हटल्यार बिल्डिंगो न्हू, विकास म्हटल्यार शेत बरें करप, विकास म्हटल्यार आमच्यो ज्यो शेताचे धडेक ज्यो पोंयो आसात त्यो सारक्यो दवरप, नुस्तें सगळें बरें पिकोवप आनी जशें पयलीं आमचे जाणटे जिवीत हें करताले, जगताले तशें आमी जगप। एज्युकेशन मनशान जायच, एज्युकेशन शिकल्या शिवाय मनीस शाणो जायत ना, पूण एज्युकेशनाचेर भर दिवपाचो सांडून जेन्ना ह्यो अश्यो वायट वायट गोश्टी जाता तेन्ना तेजेर मागीर तो आघात जाता, ह्या पर्यावरणाचो नाश जाता भितर। फादर डायस हो सामको इतको तुका सांगू, तो गरीबूय तेका म्हणून सेम असलो आनी तेका श्रीमंतूय सेम असलो, पूण म्हाज्या अंतकरण सांगता की फादर डायस हो कसले केशीक बळी पडपी न्हू। जें खरें हें खरें आनी जें खोटें तें खोटेंच म्हणून कोणाय कडेन उलोवपी। हांगासरल्या ह्या परिसरांत तो जरी एक असो गरिबांसून येयल्लो भुरगो एक्टिविटीज करतालो अशें म्हटलें तरी तेजी जाण आसा ती सगळ्या महाराष्ट्रभर, गोंयान जावं बाकीच्या ठिकाणी तो खंय खंय पावला थंय थंय तेजी लोकांची आसली। फादर डायस कोणाक वायट उतर दिनासलो। फादर डायस म्हणटा तो सदांच म्हाका सांगतालो, आरे मोदू म्हाका फादर कित्याक म्हणटा, हांव फादर न्हू रे, हांव तुजो बिस्मार्क रे, म्हाका मोगान बिस्मार्क म्हणा। आनी ही उतरां सांगता आसतना खरेंच तुका सांगता काळजानसून की हांव तुज्या फुडें ओपन करूंक शकना की असो मनीस येवन आमच्या गोंयान एक जे बरें काम करतालो तो आमकां ह्यान मुखार मेळचो ना। हांव रिक्वेस्ट करता आयच्या युवा पिढीक, युवा भुरग्यांक
की ह्यो ज्यो अश्यो पर्यावरणाच्यो नाश करपाच्यो गजाली पळय फुकारात येता त्यो बंद करपाक जाय म्हणून तेंच्यांनी आतां मुखार येवपाक जाय. असो दुबाव येता की तो एक्टिविटीज आसा आनी तो जेन्ना मोठ्या मोठ्या प्रश्नाचेर हात घालतालो तेन्ना तेजेर हांव तो एक्सिडेंटूच म्हणूंकूय शकना आनी बेठेच ताका मारलाय म्हणूंक शकना. कित्याक जो पॉयंट आसा तो असो आसा पॉयंट की त्या पॉयंटाचेर एक विचार दोनूय सायडींनी करचो पडटा. एखादो मनीस कितें आसा केदोय हुशार जर आसलो आनी तेजो घसरून जर दर्यान अचानक पांय पडलो आनी समज एक कितें अशें जालें तरी जावंक शकता. ऑर ताका प्लेन करूनय बी म्हणजे कितें आसा एका हांव एके सायडीन उलोवंक हेजेर शकना. हांव सरकारा कडेन मागतां की हेजेर सारकी निश्प्रिय कसलो स्वार्थ नासतना चवकशी दवरची, चवकशी करची आनी जी सरकारी यंत्रणा आसा तेंच्यांनी तितूर सारकें लक्ष घालून ह्या केशीची चवकशी करची.